भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण सहजासहजी कोणाला नाही कळत हो. मित्र हो, नमस्कार. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी छगन भुजबळ यांना सरळ सरळ डावललं होतं, त्यांना बाजूला ठेवलं होतं, त्यांचं ज्येष्ठत्व सुद्धा नाकारलं. भुजबळांना मंत्रिपद देण्यात अजितदादा अजिबात तयार नव्हते. मग आता असं काय झालं की लगेच अचानक छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं, शपथविधी सुद्धा झाला, अगदी एका रात्रीत सगळं काही घडून गेलं. खरं तर हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आपल्याला मंत्रिपद दिलं गेलं नाही, त्यामुळे भुजबळ कायम नाराज राहिले. अहो, त्यांनी ती लपवलंही नाही ना. उलट अजित पवार यांच्यावर सुद्धा त्यांनी सातत्यानं टीका केली, अगदी कडक शब्दात टीका केली. मग आता अचानक छगन भुजबळ हे मंत्री कसे काय झाले? आज अजित पवारांना आपली चूक वगैरे समजली की काय? अजिबात नाही. छगन भुजबळांच्या नाराजीची कसलीही दखल अजित पवारांनी घेतलेली नव्हती, घेतलेली नाही. पण ती दखल मात्र आता भाजपाने घेतली. भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण सहजासहजी कोणाला नाही कळत हो. मंत्रिमंडळात आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याच्या भावनेनं छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यापासून काहीसे दुरावलेलेच होते. बघा ना, ते तुम्हाला आठवत सुद्धा असेल, काय म्हणाले होते भुजबळ? जहा नहीं चैना वहा नहीं रहना, असं म्हणत त्यांनी अजित पवारांचा पक्ष सोडण्याचा इशारा सुद्धा दिला होता. पण अजित पवार यांच्यावर या सगळ्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी भुजबळ यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. मग आता असं काय घडलं? आता अचानक भुजबळ मंत्रिपदी कसे काय विराजमान झाले? अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळांनी ही किमया कशी केली, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. आणि ज्या काही अशा चर्चा बाहेर येतात बघा, त्यात कदाचित 100% सत्य नसेलही, पण 100% असत्य असतं असंही म्हणता येत नाही. छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा राजभवनातून जरी झाली असली तरी भुजबळांना मंत्रिपद दिलं जाणार या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून नव्हे, ती भाजपच्या पक्षाकडून दिली गेली. त्यामुळं भुजबळांची वर्णी लागणं ही भाजपची इच्छा होती असं तर स्पष्ट झालं. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. भाजपचे राजकारण कायम ओबीसी केंद्रित राहिलेलं आहे. त्यामुळं भुजबळांसारखा ओबीसीचा मोठा चेहरा आपल्या सोबत असावा अशी भूमिका सुरुवातीपासूनच भाजपची होती. त्यामुळं भुजबळांनी देखील तीच संधी बरोबर हेरली आणि या काळात भाजपसोबत त्यांनी अधिक जवळीक साधली. धनंजय मुंडे हे देखील ओबीसीचे नेते आहेत, मात्र ते आता त्यांना ते जावं लागलं. बीडच्या एकूण प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला त्यांना. त्यामुळं त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतरची ती त्याची रिक्त जागा पण ती तशीच होती. आणि अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यामुळं मुंडे यांच्या जागी ओबीसी नेता म्हणून भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आल्याचं देखील आता म्हटलं जाऊ लागलं आहे. छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक अधिक वाढवली. भुजबळ यांनी डिसेंबरमधील अधिवेशन संपल्यानंतर बघा, सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली होती, ना की अजित पवारांची. आताही जेव्हा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले तेव्हाही भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली होती. या काळामध्ये अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा फारसा प्रयत्न सुद्धा केला नाही. भुजबळ जातील, पक्ष सोडतील याची त्यांना काही भीती वाटते, याचा लवलेशही त्यांच्या कुठल्या कृतीमध्ये दिसून आला नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनाच विश्वासात घेत भुजबळांनी मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली असं म्हटलं जाऊ लागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना जवळ करीत भुजबळांनी मंत्रिपदाची सेटिंग लावली. त्यामुळं अजित पवार यांनी डावललं असलं तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना सावरलं असं म्हणता येईल. फडणवीसांनी ओबीसीसाठी टाकलेला हा एक मोठा डाव आहे का? तुम्ही काय म्हणाल या डावपीचं त्या राजकारणाला? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.